फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. चेकमेट. खेळ संपला. मन्या पतंगी उर्फ बाबा पतंगी, शेवटी तुझं मांजा माझ्या हाती लागलंस. खूप शोध घेतला तुझा, पुण्यात सापडलास. 20वा बँक चोरी, कमलालाल डायमंड केस, 4 खूप दुकान फोडी, 3-4 ठिकाणी हात मारलास. खरंय? खरं. आता कोर्टच तुला न्याय देईल. न्याय नाही, न्याय कुठे न्याय मिळतो? कुठल्या कोर्टात? जो गुन्हेगार नाही त्यालाच गुन्हेगार ठरवलं. तो न्याय? शान्या, स्वतःचा दोष लपवण्यासाठी न्यायालयाला दोषी ठरवू नकोस. कायला? मी माझ्याबद्दल बोलत नाहीये, मग राजा सावंत केस बद्दल बोलतोय. तो गुन्हेगार होता, त्याने खून केला होता. नाही साहेब, त्याने खून नाही केला. तो गुन्हेगार नाही साहेब, तो गुन्ह्याची सजा भोगतोय. डोकं ठिकाणावर आहे का? डोकं ठिकाणावर आहे? अरे कमलेश, काय झालं? राजा सावंत विरुद्ध आपण पुरावे गोळा केले होते, त्याला आपण खुनी सिद्ध केलं होतं. तो गुन्हेगार नाही साहेब, तुमच्यामुळे तो फासावर जाणार आहे. तोंड सांभाळून बोल. म्हणजे तुला काय म्हणायचंय? आम्ही खोटे पुरावे गोळा केलेत? नाही, मग खरे पुरावे तुमच्या हातात लागलेच नाही. एका निरापराध माणसाला फाशीची शिक्षा तुमच्यामुळे होते. काय पुरावा आहे तुझ्याकडे? सांगतो सांगतो साहेब, विश्वास ठेवायचा तर ठेवा. ज्या रात्री रिटायर्ड जज विश्वासराव नायकांचा खून झाला, त्या रात्री मी त्यांच्या बंगल्यावर चोरी करायला गेलो होतो साहेब.
पियारी राम पियारी हो मेरी राम पियारी चल 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 मेरी राम पियारी साहेब मी प्रत्यक्ष पाहिलं खून होताना. ज्यावेळी खून झाला त्यावेळी त्याचा ड्रायव्हर राजा सावंत बाहेर गाडीच्या काचा पुसत होता. काय? हो, खरं सांगतो साहेब मी. पण खून त्या ड्रायव्हरने नाही केला. चोरीसाठी खून केला असा आरोप आला त्याच्यावर. खुनी दुसराच कोणतरी आहे. ज्याने खून केला त्याने आपला चेहरा झाकून ठेवला होता साहेब. आणि ज्याने खून केला तो माणूस खूप श्रीमंत असणार साहेब. कशावरून? त्याच्या हातात डायमंडची रिंग होती. त्याची किंमत लाखावर असेल. ठीक आहे. राजा सावंतला फाशी व्हायला अजून 4 दिवस आहेत. तुझ्यावर विश्वास ठेवणे आणि आमच्या तपासावर अविश्वास ठेवून आम्ही या केसमध्ये पुन्हा लक्ष देऊ. राईट कमलेश? आदित्य, कमलेश, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. जो अस्सल गुन्हेगार आहे त्याच्याच बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवला. आपण पोलीस डिपार्टमेंटची माणसं गुन्हेगारांचे डोळे नेहमीच वाचत असतो. आणि मला आणि कमलेशला आता इतका अनुभव नक्की झालाय सर. हो, आणि त्याच अनुभवाच्या आधारावर तुम्ही त्या ड्रायव्हर राजा सावंतच्या विरुद्ध भरपूर पुरावे गोळा केले होते. सर, आम्ही माणसं आहोत. सत्य आणि असत्यामधील बारीकरेख कधी कधी आपल्या डोळ्यांना दिसत नाही. सर, एका निर्दोष माणसाला फाशी होऊ नये ही आमची इच्छा आहे आणि त्याला वाचवणं आपलं कर्तव्य आहे सर. ठीक आहे, पण एक लक्षात ठेवा, विश्वासार्ह नायक ज्यांचा खून झाला आणि पुण्यातील एक ख्यातनाम व्यक्ती आणि आता राजा सावंतला फाशीवर जायला फक्त 4 दिवस बाकी आहेत. सर, आम्ही प्रयत्न करू. तुम्ही फक्त ही केस रिओपन करण्याची परवानगी द्या आम्हाला. ठीक आहे, जर राजा सावंतने खून केला नसेल आणि असली खून जर तुमच्या हाती लागला तर मला आनंदीच होईल. फक्त एवढंच लक्षात ठेवा, तुमच्या हातात फक्त 4 दिवस आहेत. ठीक आहे सर. थँक्यू सर. अरे काय चेष्टा चालू आहे तुम्ही फाशी जाणाऱ्या माणसाची? हे बघ राजा, तू 4 दिवसावर मृत्यू आलाय आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी 1.5 वर्षापूर्वीच दिली तुम्हाला. माझ्या मृत्यूला तुम्ही जबाबदार आहात. हे बघ राजा, आमची काही चूक झाली आहे का याची आम्हाला खात्री करून घ्यायची. आणि खात्री झाली की खऱ्या गुन्हेगाराविरुद्ध आम्ही पुरावे शोधून काढू. आम्ही तुला 2 दिवसात पकडला होता. तुला सोडवायला 4 दिवस आम्हाला भरपूर आहेत. आमच्यावर विश्वास ठेव आणि सहकार्य कर. ठीक आहे, मला सांग, खून झाला त्या रात्री तू कुठे होतास? मी त्यांच्या कुटुंबाला घरी सोडलो. त्यावेळी त्यांच्या घरी अंधारच होता. एवढ्या लवकर झोपतात सगळे? नाही, पार्टीला गेले तर सगळ्या कुटुंबाला झोपायला उशीर होतो. बरं, त्यांच्या घरातली माणसं त्यांच्याबद्दल सांग. त्यांची मुलं सुना एकमेकांशी भांडत असतात सतत. अगदी हमरी तुमरी रहतात. म्हणतात ना, नाम बडे और दर्शन छोटे. साहेब, कुंदन, सगळे आहेत ना घरी? आहेत ना, तुमचीच वाट बघताय. या ना. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, आमच्या वडिलांचा खून 1.5 वर्षापूर्वीच झालाय. त्यावेळी आपणच तपास केलाय आणि आमच्या ड्रायव्हरने तो खून केलाय सिद्धही झालाय. आणि इनफॅक्ट कोर्टाने त्याला फाशीची शिक्षाही दिली आहे. मग आता पुन्हा त्याच खुनाचं इन्व्हेस्टिगेशन का होत आहे? कारण खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा व्हावी असं आम्हाला वाटतं. म्हणजे बाय द वे, तुम्ही राजेश आणि ह्या तुमच्या पत्नी रमा. हो, 1.5 वर्षांनंतर आपण भेटतोय, पण आपली मेमरी शार्प आहे. आणि आपण अजय आणि या आपल्या पत्नी रीटा. दॅट्स राईट. चला, ओळख परेड तर झाली. आता आमच्या काही प्रश्नांची उत्तरं द्या.
ज्या रात्री विश्वासराव नाईकांचा खून झाला त्या रात्री तुम्ही चौघजण कुठे होता? या प्रश्नांची उत्तर आम्ही पूर्वीच दिलीत. पुन्हा दिलीत तर काही प्रॉब्लेम आहे? नाही तसं काही नाही, पण नाही, इनफॅक्ट त्या रात्री आम्ही चौघही पार्टीला गेलो होतो आणि रात्री उशिरा परत आलो. हो, आणि त्याबद्दल कुणीही काहीही वाद निर्माण केलेला नाही. अरे वा, फॅमिली असावी तर अशी. आजच्या जमान्यातलं आदर्श कुटुंब म्हणायला हवं. तरी वे तुमची आई कुठे दिसत नाही काय की अशा ठिकाणी त्या इथे हजर असायला हव्या होत्या? नाही, ते आईला तेच तेच सवाल जवाब परत परत, त्यामुळे बाबांची आठवण होते आणि तिला त्रास होतो म्हणून. घाबरू नका. त्यांना त्रास होईल असं आम्ही प्रश्न विचारणार ना. ती इनफॅक्ट यावेळी लॉनमध्ये असते. तसं काही नाहीये. खऱ्या खुन्याबद्दल तुम्हाला अजूनही काही संशय असेल तर तुम्हाला सहकार्य करायला माझी तयारी आहे. थँक्स मिसेस नायक. खरं म्हणजे माझ्या मिस्टरनी वयाच्या 50व्या वर्षीच जजच्या पदवीतून रिटायरमेंट घेतली होती. त्यानंतर माझ्या दोन्ही मुलांनी हा पुढचा कारभार सांभाळला. मला एक सांगा, तुमच्या मुलांमध्ये आणि सुनांमध्ये काही वाद? छे अजिबात नाही. माझी दोन्ही मुलं अगदी गुण्यागोविंदाने राहतात. खूप गुणी मुलं आहेत माझी. रिटायरमेंट नंतर तुमचे पती काय करायचं? म्हणजे स्वतःचा वेळ कसा काय घालवायचा? काय पूजा अर्चा, वाचन, लेखन, कधी कधी डायरी लिहितात ते. डायरी? हो, म्हणजे आत्मचरित्र वगैरे लिहायचं कधी कधी. अरे कुंदन, अरे साहेब तुम्ही? अरे सगळ्यांना भेटलं, तुला भेटायचंच राहिलं. काय की या घरामध्ये सगळ्यात प्रामाणिक नोकर तू आहेस. आता तर आता मला प्रामाणिकपणे एक गोष्ट सांग. ज्या रात्री नायकांचा खून झाला त्या रात्री तू नेमका कुठे गेला होतास? मी पिक्चरला गेलो होतो ना साहेब. पिक्चरला? हा, कोणता रे? ते दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. अरे वा, मग तुझ्या दुल्हनला घेऊन गेलास की नाही? नाही, एकटाच गेलो होतो साहेब. एकटाच? खरे तुझी दुल्हन रागवली ना? मग अहो काय साहेब, नाही तिला आवड नाही ना म्हणून एकटाच गेलो होतो. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर मग भेटूयाच. काय झालं? दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मराठा मंदिर? पुण्यातल्या कुठल्या सिनेमागृहात लागलाय बघायला. ऐकलं का? तू बाहेर येऊ नको. पोलीस साहेबांच्या खुनाचा पुन्हा तपास करताय. म्हणजे या रिइन्व्हेस्टिगेशननी तुमच्या हाती फारसं काही लागलं नाही. रात्री 10:10:30च्या सुमारे विश्वासराव नाईक यांचा गळा दाबून खून करण्यात आला. मुलं आणि सुना कुठेतरी पार्टीला गेले होते. रात्री 1:30 वाजता परत घरी आले. हो, आणि त्यांचा नोकर कुंदन तो त्या रात्री चित्रपट पाहायला गेला होता. मिसेस नायक घरात होत्या, पण त्या लवकर झोपल्या, म्हणजे असं त्या म्हणतात. आणि खरं आहे की नाही आपण सिद्ध कसं करणार? राजा सावंतला फाशीवर जायला फक्त फार कमी दिवस उरलेत. तो तुम्हाला जी काही पावलं उचलायची असतील ती लवकरात लवकर उचला म्हणजे झालं. ओके, चालेल सर. हॅलो. हॅलो मिसेस नायक, माफ करा तुम्हाला त्रास देतोय. त्या दिवशी तुम्ही साहेबांच्या आत्मचरित्राबद्दल सांगितलं होतं. हो. साहेबांनी ज्या डायरीत ते आत्मचरित्र लिहिले ती डायरी आम्हाला हवी आहे. डायरी? हा, ती डायरी. हे बघा, तपासाच्या दृष्टीने ती महत्वाची आहे. ती कुठे काय कल्पना नाही. मी शोधून ठेवते. मिसेस नायक, आमच्याकडे वेळ कमी आहे. ठीक आहे, साधारण 1 तासाने या. ओके. अगं फार मोठा प्रॉब्लेम आहे. ते पोलीस आता साहेबांची डायरी शोधतायत. अहो, तुम्ही काही काळजी करू नका. ती डायरी कोणाच्याही हाताला लागणार नाही बघा.
मिसेस नायक, आम्हाला हवी असलेल्या डायरीचा शोध लागला नाही. तुम्ही कमलेशला तासाभराने या असं म्हटलं होतं. मी डायरी शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण सॉरी नाही मिळाली. बर, साधारण काय लिहिलं त्या डायरी? खरं सांगते मला त्या डायरीबद्दल काहीच माहीत नाही. त्या बाबतीत मी माझ्या नवऱ्याबरोबर कधी चर्चाही केली नाही. का? कारण त्यांनी आत्मचरित्र वगैरे लिहिणं हे मला मान्यच नव्हतं. मान्य नव्हतं? खरं सांगायचं तर आत्मचरित्र लिहिताना खऱ्या गोष्टी लिहाव्या लागतात. त्यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या जातात. कशाला उगाच कोणाच्या भावना दुखवा. एका अर्थी खरं आहे तुमचं. एनिवे, विश्वासरावांचा कोण जवळचा मित्र होता? म्हणजे ज्यांच्याशी त्यांची नेहमीच उठबस असायची असे कोण? तसे त्यांचे 2-3 मित्र होते. मिस्टर राजाध्यक्ष, मिस्टर सक्सेना आणि सिनेस्टार राज खन्ना. सिनेस्टार राज खन्ना? हो. हॅलो, बोलतोय? हा, किती? 12 वाजता? ठीक आहे, ठीक आहे मिसेस नायक. त्या डायरीचा शोध लागला तर आम्हाला कळवा. हो. भेटूच आपण. सी यू. अरे कुंदन. साहेब असे अचानक? अरे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे बघून आलो. म्हटलं तुझी भेट घ्यावी. चांगला पिक्चर आहे. हो, लय भारी पिक्चर आहे तो. पण मी मॅटिनेचा शो बघितला रे. आता विचार का? नाही रे, विचार का? का पाहिलं? कारण त्या पिक्चरचा फक्त एकच शो आहे आणि तोही फक्त मॅटिनी. आता मला खरं काय ते सांग, नाहीतर इतका मारीन की स्वतःचा चेहरा या आरशात बघायला घाबरशील तू. नाही नाही साहेब, मारू नका. मी कबूल करतो. मी डायरी चोरली पण खून नाही केला साहेब. कुठे ती डायरी? लवकर. काय झालं? कुठे आहे डायरी? साहेब खरं सांगतो, याच बॅगेत ठेवली होती मी. जर याच बॅगेत ठेवली होती तर गेली कुठे? साहेब नक्की कोणीतरी यातनं चोरली आहे. मला एक सांग, या डायरीचा उपयोग तुला कसा काय होणार होता रे? साहेब एकदा त्या ड्रायव्हरला फाशी झाली की डायरी वाचणार होतो आणि काही बड्या लोकांची नावं मिळाली असती ना तर त्यांना ब्लॅकमेल करणार होतो. नाही पण मला एक गोष्ट कळत नाही ऑफिसर, ती डायरी एवढी का महत्वाची वाटते तुम्हाला? काय असावं एवढं त्यात? ती डायरी एक रोजनिशी नाहीये. त्यात एक आत्मचरित्र लिहिलं गेलं ज्यात तुमच्या वडिलांनी अनेक गोष्टींबद्दल, अनेक व्यक्तींबद्दल आपलं स्पष्ट मत लिहिलं असतं. स्पष्ट मत म्हणजे सत्य, आणि सत्य नेहमी कटू असतं. काही लोकांना पचवणं ते कठीण जातं. खरं आहे तुमचं. म्हणजे बोला बोला.
आमच्या घराबद्दलच जर बोलायचं झालं तर हा अजय, ह्याच्याबद्दल त्यांचं अजिबात चांगलं मत नव्हतं. शट अप. काय म्हणायचंय तुला? काय म्हणायचं म्हणजे सांगायला कशाला हवं? तुझं गुपित या 4 भिंतीच्या आत सगळ्यांना ठाऊक आहे. म्हणजे माझ्या नवऱ्याचे, आय मीन राजेशचे आणि रीताचे अनैतिक संबंध होते हे माझ्या सासऱ्यांना ठाऊक होतं. तुला लाज नाही वाटत असं बोलायला? रीता, सत्य हे नेहमी कटू असतं. सत्य ऐकायचंय तुला? मी सांगते ना मग सत्य काय आहे ते. रमा वहिनीच्या वडिलांचा 2 नंबरचा बिझनेस होता. आमच्या सासऱ्यांनी लिहिलेल्या नोंदवहीत कदाचित त्याची दखल घेतली असेल म्हणून भीती वाटतेय. हे बघ, माझे वडील आता या जगात नाहीयेत. उगाच त्यांच्या पश्चात त्यांना बदनाम करू नकोस. सत्य हे नेहमी कटू असतं नाही का? तुम्ही दोघी प्लीज गप्प बसाल का? हो, तुमच्या तोंडून आता जे बाहेर पडलं ना त्याहून कटू सत्य. तुमचं घर इतकं आतून पोखरलं गेलं असेल याची कल्पना नव्हती आम्हाला. आता ती डायरी आम्हाला खूपच महत्वाची वाटते. थोडक्यात काय तर तुमच्या वडिलांकडे अशी एक डायरी आहे याची तुम्हाला कल्पना देखील नाही. त्यांनी काय ती डायरी आम्ही शोधून काढूच आणि मग जे सत्य आहे त्याला तुम्हा सर्वांना सामोरं जावं लागणार. याचा अर्थ ती डायरी या केसचा मुख्य मुद्दा आहे. कदाचित त्यांच्याच कुटुंबियांपैकी कोणीतरी याच्यात, वेल व्हॉट एव्हर इट इज, ती डायरी आपल्या हातात आली पाहिजे लगेच. हो सर, सत्य काय ते त्यातच लपलं असेल. कमलेश, आदित्य, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी लपवण्यासारखं असतंच. एनिवे, विश्वासरावांच्या 2-3 मित्रांची तुम्ही नावं घेतली होती. हो, त्यांनाच भेटायचं राहिलं. पण सगळ्यात आधी सिनेस्टार राज खन्नाला भेटणार होता मी. बघूया त्याच्यातून काय बाहेर पडते. ओके, यू डू दॅट. ओके. हे बघा, मी माझं तोंड उघडलंय ते खरं बोलण्यासाठी. विश्वासराव माझ्या जवळचे मित्र होते. माझ्या जीवनातील अनेक खाजगी गोष्टी त्यांना ठाऊक होत्या. आणि ते आपल्या आत्मचरित्रात त्या गोष्टी लिहितील अशी भीती होती तुम्हाला, ज्याने तुमच्या सिनेस्टारच्या इमेजला धक्का पोचू शकेल. बरोबर ना? हे बघा, माझं आयुष्य एखाद्या कादंबरीसारखं आहे. नाही, अगदी कुणीही वाचावं. आता हेच बघा ना, म्हणजे मागच्या आठवड्यातच मीडियामध्ये लिहून आलं होतं की माझी अभिनेत्रींबरोबर 6 लफडी आहे. तसा इथेच तर मीडियाचं चुकलं ना. माझी एकूण 11 लफडी आहेत आणि कालपासून एक नवीन सुरू झालंय. वा, म्हणजे 1 डझन कंप्लीट तर. यस. आणि माझी ही लफडी माझ्या दोन्ही बायकांपासून मी अजिबात लपवून ठेवलेली नाही. त्यामुळे विश्वासरावांनी त्यांच्या डायरीत काय लिहिलंय त्यामुळे मला काहीही फरक पडत नाही. लेफ्ट गेले. मला एक सांग, त्याबद्दल तू अजून कोणी तोंड तर उघडलं नाहीस ना? बाईसाहेब, तुम्ही काही काळजी करू नका. ते गुपित फक्त माझ्याकडेच राहील. ते मी कुणालाच सांगणार नाही. एकंदरीत या प्रकरणी तुमच्या हाती काही लागलं नाही. सर, काही लोकांवर संशय आहे पण पुरावे नाहीत आमच्याकडे. सर, मी त्या फिल्मस्टार राज खन्नालाही भेटलो. तुम्हाला थोडा जास्त जागाव वाटला सर, पण महत्वाचा आहे तो. या डायरी शिवाय आपण काही, तुम्ही एक काम करा, विश्वासराव नायकांच्या घराचं सर्च वॉरंट घ्या, त्यांच्या घराची तलाशी घ्या. कदाचित ती डायरी त्यांच्या घरातच सापडेल.
सर प्लीज. आदित्य काही सापडलं? नाही. सर संपूर्ण बंगला शोधला पण मिळालं काहीच नाही. एक काम करा, आउट हाऊस सर्च करा, नोकरांच्या सगळ्या खोल्या तपासा. कमान सर, लेट्स गो. सगळं नीट तपासा, एकही गोष्ट तरी सुट्टा कामा नाही. कळलं? साहेब साहेब अहो तुम्ही काय करताय? मला जेवढं माहिती होतं तेवढं सांगितलं मी तुम्हाला. पण जी गोष्ट तुला माहित नसेल ती कदाचित या घरात आम्हाला मिळेल. त्यामुळे शांत उभा राहा. शोधा तुम्ही. इन्स्पेक्टर. येस सर. लेडी पोलीसला फोन करा आणि या बाईला ताब्यात घ्या आता. काय? अहो मी काय केलं? अहो खरंच सांगते, मला त्या डायरी बद्दल काहीच माहिती नाही. ठीक आहे. कमलाबाई, याचे चटके तुमच्या थोबाडावर बसले की बरोबर बोलाल तुम्ही. नाही. बोला, सांगा लवकर. मी सांगते, सगळं खरं काय ते सांगते. तुम्हाला ती बॅग रिकामी सापडली कारण त्या बॅगेतली डायरी मी चोरली होती. कुणाच्या सांगण्यावरून? रमाबाई साहेबांच्या सांगण्यावरून. होय, मीच ती डायरी कुंदनच्या बायकोला चोरायला सांगितली होती. का? कारण त्यामध्ये माझ्या वडिलांच्या 2 नंबर बिझनेस बद्दल आणि त्यांच्या पर्सनल लाईफ बद्दल लिहिलं होतं. मग आता ती डायरी कुठे? बँकेच्या लॉकरमध्ये आहे. काय? तू ती डायरी लपवली होतीस? हो, आणि आता तिथे CIA ऑफिसरच्या ताब्यात आहे. काय? ती डायरी पोलिसांना मिळाली? हो नो. काय? ती डायरी मिळाली?
डोंट मूव. तुम्ही एका पोलीस अधिकाऱ्याचा खून केलात. जागचे हल्लात ना, तर इथेच ठोकेन तुम्हाला. बुरखा तुम्ही काढताय की मी तसदी घेऊ? सर, तुम्हाला पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं नाही. मला ठार मारायला तुम्ही इथे याल याची खात्री होती मला. या डायरीमध्ये तुम्ही काय काय पापं केली ते सगळं लिहिले. ते वाचून आम्हाला खूप मोठा धक्का बसला सर. आणि मुद्दामूनच डायरी मिळाल्याचा फोन मी तुम्हाला केला. आम्हाला खात्री होती ही डायरी मिळवण्यासाठी तुम्ही आदित्यचा खून करण्याचा प्रयत्न करणार. आणि म्हणूनच मी एक बुलेट प्रूफ जॅकेट घालून बसले. शिवाय या संपूर्ण घरात आम्ही क्लोज सर्किट कॅमेरे लावलेले आहेत, कारण तुमच्या विरुद्ध ठोस पुरावा पाहिजे होता आम्हाला. ही सगळी घटना त्यात रेकॉर्ड झालेली आहे सर. हो, मीच विश्वासार्हाचा खून केला. त्याला मारण्याकरता मी त्या दिवशी रात्री त्याच्या घरी गेलो होतो. माझे गुन्हेगारांबरोबर असलेले संबंध आणि डिपार्टमेंटमधला घोटाळा त्याला माहीत झाला होता. त्याच्या डोक्यात सत्याचं भूत शिरलं होतं. हे सर्व तो डायरीत लिहू लागला होता हे मला कळलं होतं. म्हणूनच मी त्याच्या घरी गेलो आणि त्याला मारून टाकलं. पोलिसातला माणूस जरी गुन्हेगार असला ना, तरी त्याचा गुन्हा लपू शकत नाही. कोर्टासमोर त्याला उभं राहावंच लागतं. आमच्याच खात्यातील एका मोठ्या अधिकाऱ्याला आम्हाला अटक करावी लागते. पण आनंद या गोष्टीचा होतोय की एका निर्दोष माणसाला आम्ही फाशीपासून वाचवू शकलो. वी आर सॉरी सर, बट यू आर अंडर अरेस्ट.